चांगली कामगिरी केली। आता मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठं घमासान जिथे आगाशी आणि त्यांच्या समोर असणार आहे प्ले बॉयज फुलपाडा। आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। गुरुदत्त क्रिकेट क्लब बथीनं आयोजित मनोरपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामातील दुसरी सेमीफायनल। मुख्य स्क्रीनवरती डीव्हीएनच हे ग्राफिक्स ज्याच्यामध्ये प्ले बॉयज फुलपाडा जयेश बनसोडे वर्सेस तेजस सोनी असं हे बॅटल दाखवलं गेलंय। आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा जो थाट आहे या मनोरपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावरती चालू असलेली स्पर्धा 6व्या पर्वामध्ये त्याचा विजेता कोण होणार, 6वा विजेता कोण, नवीनच विजेता मिळणार आहे। तुर्तास लेट्स प्लेचा इशारा। पहिला बॉल समोरच्या दिशेने, हातामध्ये चेंडू हातामध्ये आणि पहिला चेंडू आलाय डॉट। गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनोरपाडा प्रीमियर लीग ज्यांनी सहकार्य केलंय ते सर्व आमचे पुरस्कर्ते, सगळे आमचे स्पॉन्सर्स या व्यासपीठावरती ऑलमोस्ट उपलब्ध आहेत। आदरणीय विनोददा पाटील, हेमांगिताई पाटील, मंगेशजी पाटील, अतुलजी पाटील, दीपेशजी पाटील, आशुतोष पाटील, रोहित पाटील, कुमार गावड, मितेश पाटील, पंकज पाटील, मिनलताई पाटील मॅडम, त्याचबरोबरीनं ट्रॅक्टरची सुविधा योगीजी पाटील, जयदीपजी पाटील ज्यांनी ट्रॅक्टर चालवलं होतं। या मैदानासाठी डागडुगी करण्यामध्ये हरेश्वर गरत, गणेशजी पाटील, या सगळ्यांचं योगदान, प्रवीणजी पाटील साहेब यांचं योगदान या स्पर्धेसाठी खूप मोठं आहे। आणि त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करून पुन्हा या सेमीफायनलच्या दिशेने जातोय। ज्या ठिकाणी दुसरा एंडवरती असणारा अनिकेत मुळे त्याने एक धाव घेतली आहे। मोठू पतलू थोडे बाजूला, मागे दिसत नाहीये कोणाला। मोठू पतलू दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जायचंय। 3 चेंडू आणि 2 धाबा ती सुरुवात आहे, पहिली इनिंग आहे। आणि या पहिल्या इनिंग मध्ये किती धाबांपर्यंत मजल मारली जाते। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय। जय दोदडन चेंडूला अडवलं आणि अडवत असताना फेकी करेपर्यंत कोणतीही धाव नाही। पहिल्या षटकाच्या सुरुवातीच्या 4 चेंडूवरती धावा आल्यात फक्त 2। ही सुरुवात आहे। आकाशीने या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावपलकातील लगावलेलं होतं ते होतं 46। त्यानंतर मगाच्या मॅच मध्ये त्यांनी 44 धावांची खेळी। यावेळेला चेंडूला कॅम्पमधून पाडण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी केली 1+1। मुंबईच्या साईडला गेलात तर तुम्हाला चाळीमध्ये रूम बघायला मिळतील, एकावरती एक। त्याच प्रकारचा काहीसा चेंडू ज्याच्यावरती ओव्हरथ्रूच्या रूपाने एक धाव आली, म्हणजेच या 2 धाबा धावपलकावरती। 2 धावा धावपलकामध्ये ऍड। काही प्रमाणात कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय। शेवटचा आणि अंतिम चेंडू जयेश बनसोडेच्या हातामध्ये, बॅट आहे म्हणजे स्ट्राईक एंडवरती जयेश आणि अजय पवार। शेवटचा बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धावा आली। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती प्ले बॉयज फुलपाडा। चांबडी चमकते थँक्यू। हे आमचे प्रेक्षक वर्ग आज रविवारचा दिवस एन्जॉय करण्यासाठी या मनोरपाडा नगरीमध्ये आलेले आहेत। MPLचा थाट त्यांना माहीत आहे, MPLचा थरार त्यांना माहीत आहे, MPL मध्ये होणाऱ्या मॅचेस कशा होतात हे माहीत आहे आणि त्यामुळे इथे मनमुराद आनंद लुटता येणार याची सुद्धा त्यांना शाश्वती होती। आणि त्यामुळेच हे सगळे प्रेक्षक या MPL ला भरभरून प्रेम देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मॅच चालू आहे प्ले बॉयज वर्सेस आगाशी। आगाशीशी खेळत असताना आगीशी खेळण्याचा भास हा प्रत्येकाला झाला आणि प्ले बॉयज त्यांच्या समोर खेळत असताना त्यांनी भल्या संघांना या मैदानावरती धूळ चारली आहे आणि तोच संघ आता पहिली बॅटिंग करतोय। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू एका धावेसाठी आलाय। 6 धावा धावपलकावरती आहेत आणि येणारे 5 चेंडू शिवम बेनपन्सीचे खूप काही सांगून जाणारे असणार आहेत। अनिकेत मुळे स्ट्राईक एंडवरती, अनिकेत मुळेचा हा चेंडू, यावेळेला चुकी। तेजस सोनीने ऍडव्हान्स डाई लगावली आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेखा पार। दमदार MPL चौकार। काय को छेड़ता रे बाबा, पराई औरत को तू काय को छेड़ता है? अरे काम वाली बाई है, भाभी थोड़ी है। गाड़ी काय करू काय रे? ये बिल्डिंग में रहता क्या तू? नहीं ये बिल्डिंग में नहीं, वो गटर में।
गटर में? मेरे को बहुत जोर से बाथरूम आया यार। घर जाके करना। घर तक नहीं जाऊंगा, मेरा निकल जाएगा, प्लीज मैं यहाँ कर लेता हूँ गटर में। समझा कर, मेरा किडनी खराब है। राजू तेरा क्यों किडनी का बीमारी है? तू अभी तक बोला नहीं रे बाबा मेरे को। बाबू भैया मालूम है ना आपको, इनको जाने दो वरना इधर ही कर देगा वो। किडनी खराब है उसका। तू भाग्या तो भागेगा क्यों मैं? अरे मेरा दिमाग खराब है, ये दोनों है ना तुम्हारे साथ, मैं भागेगा नहीं। ये क्या हमको गिरवी रखेगा रे तू? साला पेशाब के लिए गिरवी थँक्यू रखता है। थँक्यू थँक्यू. चौकार आलाय आणि चौकार आल्यानंतर मोमेंटम शिफ्ट होतंय की काय? 10 वरती 0. 10 फॉर नन. अनिकेत मुळे स्ट्राईक एंड वरती, त्याच्या समोर शिवमचा हा चेंडू लांबून कट होत असताना आतमध्ये येत होता, त्याला दिशा दिली गेली आहे आणि दिशा देत असताना एकदा वर्जित केली आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये काय केलं काय नाही केलं त्याला सोडून या मॅचमध्ये काय करायचंय, कसा प्लॅन केला आणि त्याचा अवलंब कसा करायचा, एक्झिक्युशन कसं करायचंय, यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. तयारी दाखवत असताना अनिकेत मुळे, जयेश बनसोडे ओपनिंग प्लेअर अजूनही मैदानात आहे. शिवम समोर टास्क आहे त्यांना मात देण्याची आणि ओ यावेळेला काय चेंडू सोडून दिला, पाठवून दिला, निघून चाललाय सीमा रेखा पार. चौकार. पेशाब के लिए गिरवी रखता है हमको. ये बाबा किडनी का बीमारी बहुत बुरा रे. दिन में 10 बार पानी पियो, 20 बार जाओ, आधा जिंदगी साला बाथरूम में चला जाता है रे. वो वापस क्यों नहीं आ रहे? कहीं भाग तो नहीं गया वो? मेरे को तो लगता है उसके किडनी में हार्ट अटैक हो गया होगा, गिर गया होगा कहीं। मैं उसको उठा के लेके आता हूँ। तू वापस नहीं आया तो? अरे मैं कैसे भागेगा, काय को भागेगा, बाबू भैया है ना आपके पास गिरवी। आता आमच्या मोटूने काहीतरी जयूला सांगितलंय. 15 वरती 0. चेंडूचा खेळ झाला 4. 2 चेंडूचा खेळाने शिल्लक. पहिल्या षटकातील सुरुवातीच्या 4 चेंडूवरती धावा आल्या त्या 2 आणि तिथून मोठा पलटवार होत असताना 3 चौकार आलेत त्याच्या उर्वरित चेंडूंमध्ये. हो यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेरून चेंडू आतमध्ये जास्त आलेला नाहीये, त्यामुळे वाईडची सांगता होतीये. अजय पुन्हा एकदा चर्चेसाठी आल्या शिवमच्या जोडीला. शिवमच्या बरोबर चर्चा केली जाते. हे डगआउटचं चित्र आणि त्या डगआउटमध्ये बघा कोण बसलाय. सईदच्या जोडीला, सईदच्या सोबतीला मोटू आणि पतलू. ये मोटू पतलू की जोड़ी है. बीच मैदान में अनिकेत और जयू की जोड़ी. धावा धावफलकावरती 17 का आकडा. 17 म्हणजे खतरा कोणासाठी? बॅटिंग करणारी टीम की क्षेत्ररक्षण करणारी टीम. जयेश बनसोडे स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडला आहे. अनिकेत मुळे स्ट्राईक एंडला आहे. शिवम बेनबन्सीच्या हातामध्ये चेंडू आहे, जो शिवम अनेक वेळा तारणहार म्हणून बॉलिंग करताना दिसलाय आकाशीसाठी, आणि आकाशीसाठी ती बॉलिंग करत असताना आता विकेटच्या शोधामध्ये आहे. अशा वेळेला काय विकेट येणार का? चेंडू निघून चाललाय. ओ हो सुंदर. रिषभ हेमाडे चेंडूवरती आले. यस स्टेपसाठी रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. स्टेप होता का? पायाला खूप स्ट्रेच केलं होतं, जसं कबड्डीमध्ये टोटच किंवा बोनससाठी पाय स्ट्रेच केला जातो त्या प्रकारे यावेळेला त्या प्रकारचा काहीसा स्ट्रेच करत असताना पंचांना थोडीशी शंका आहे. स्टेप आहे की नाही पाहिलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे. पंचांच्या जोडीला मोटू पतलू सुद्धा आहेत, सपोर्टिंग कॅरेक्टर. लेट्स सी अँड चेक. ज्या वेळेला चेंडूला ड्राईव्ह केलं त्यावेळेला कशा प्रकारे पायाची पोझिशन होती, केव्हा बॉल बॅटला लागला आणि तेव्हा पाय कुठे होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. येस इट्स अ सिंगल रन. एकदा धावफलकामध्ये ॲड होईल. आवाज यायला लागलाय, खूप वेळानंतर आवाज आला. धावफलकावरती धावा आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 18. थँक्यू. आर्यन तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. सेमीफायनल नंबर 2चा सामना आहे. एमपीएलची ही दुसरी सेमीफायनल. पहिली सेमीफायनल 9 स्टार वर्सेस जेसीसीबीने बाजी मारली आहे. आता त्यांच्या जोडीला फायनलचा सामना कोण खेळणार? हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चालला ऑन साईडला. सिंगल धाव येताना दिसतीये का? येस सिंगल धाव आली आहे आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा होतीये. मायकल बॅक करण्यासाठी आर्यनला आले होते आणि त्या आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्टान्सवरती गेलेत, आपल्या पोझिशनवरती गेलेले आहेत. मंचावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण बघतोय. आज समस्त मान्यवर, मनोलपाडा ग्रामस्थ आणि आमचे सर्व पुरस्कर्ते या व्यासपीठावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही काही
वेळ गेलेला नाही. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय मुकेश यादव. फ्रेम मध्ये आले, चेंडूला अडवलंय. एकदा धावून कंप्लीट केली गेली. आगाशीची ताकद राहिली आहे फिल्डिंग, आगाशीची ताकद राहिली आहे पॉवरफुल बॅटिंग. त्यामुळे धावा कितीही बनवत, कमी किंवा जास्त त्याचा पाठलाग करणं त्यांना चांगल्या रीतीने माहीत आहे. पण दुसऱ्या बाजूला प्ले बॉयज फुल पाडा, प्ले बॉयज फुल पाडाने आतापर्यंत केलेला खेळ, मोठमोठ्या संघांना दिलेली शिकस्त, हे त्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. प्रत्येक मॅच मधला संघर्ष. ओ पहिला मासा गळाला. फलंदाज अनिकेत मोळे डिपार्ट्स, गॉन. डोगरी के सुल्तान हाजी 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 अब्दुल रहमान. थँक्यू डीजे. मोठू पतलू मध्ये मध्ये दोघांची बाजू घेताना दिसतात. कोणी फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, तर कोणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. सय्यद मैदानाच्या आतमध्ये आलाय. आर्यन समोर सईद. आर्यनचं विशेष कौतुक, कारण अंडर प्रेशर चांगली बॉलिंग ते करतायत. पण प्ले बॉयज फुलपाडासाठी लागलेला मोठा धक्का, काय इथून पलटवार होईल का, मोमेंटम मध्ये बदलाव येईल का. सय्यदसाठी हा चेंडू त्याला दिलाय सन्मान देत असताना फक्त एकच धाव घेतली गेली आहे. चौथ्या चेंडूवरती आली सिंगल. 21. आता 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आणि 2 चेंडूंमध्ये काय एका मोठ्या फटक्याची गरज आहे का, काय एक मोठा फटका बघायला मिळेल का, अनेक प्रश्न सगळ्यांसमोर उभे आहेत. जयेश बनसोडे खूप मोठं कोडं त्याच्या समोर आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये जातोय. तेजस बाळा यांच्या, आणि जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. मोस्ट सिनियर प्लेयर आहेत तेजस बाळा, आणि त्यांच्या साथीनं संपूर्ण आकाश टीम, वैभव पाटील, अजय पवार यांचं खंबीर नेतृत्व, आणि त्यांच्या समोर प्ले बॉयज फुलपाडा, जयेश बनसोडे आणि संपूर्ण टीम. प्रचंड अनुभव सय्यदला सुद्धा आहे या मैदानावरती खेळण्याचा, या मैदानावरती जिंकण्याचा, या मैदानावरती समोरच्या संघांना शिकस्त देण्याचा, आणि त्या अनुभवाला पाठीशी घेत असताना काय मोठा फटका दाखवतील का. चेंडू समोर, रनआउटची संधी नाही, हलू सुद्धा दिलेला नाहीये. अनुभवाचा वापर आलाय. डॉट. 3 षटकं संपली. 22 धावा धावपलकावरती. प्ले बॉयज फुलपाडा. हे आमचे रसिक प्रेक्षक मायबाप, सेमीफायनलचा सामना आहे. या सेमीफायनलच्या सामन्याला मन एकाग्र करून बघतायत. कोणत्या तरी एका संघाला समर्थन देण्यासाठी नाही आलेले आहेत. या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटच्या थराराला बघण्यासाठी ते इथपर्यंत आलेले आहेत, आणि त्यांची ही उपस्थिती सगळ्या खेळाडूंना ऊर्जा देते. चेंडूला गॅप मधून पाठवलाय. वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर्ड. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थांबाल तर राज्य कराल, थांबाल तर दावा बनवाल, नाही थांबणार तर दावा नाही म्हणणार, नाही राज्य होणार. डगआउट मध्ये गेल्यानंतर बोलल्या बगैर दुसरं काहीच राहत नाही. फक्त बोलता येतं, त्या व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. पण जर का खेळपट्टीवरती राहिलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्याची संधी असते. एका चेंडू मागे एक येणारा चेंडू तुम्हाला ते धावा बनवण्याची ताकद देऊन जातो. वेगवेगळे आयडियाज, वेगवेगळे क्लू देऊन जातो. आणि त्याच्यामधलं एक उदाहरण म्हणजे जयेश बनसोडे. त्यानं चेंडूला वेट करत असताना मारलंय, सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय, गॅप मधून 4 धावांसाठी चौकार. 26 for 1. मुकेश यादव नेक्स्ट बॉल. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय. आता मायकल फर्नांडिस चेंडूला अडवलं. डॉट आलाय, कोणतीही धाव नाही. चौकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पलटवार केला जातोय का. मुकेश मध्ये क्षमता आहे.
समोर डाऊन दी राऊंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय यावेळेला अजय पवार. पवार दी पॉवर, पवार दी पॉवर मैदानाच्या आतमध्ये दिसतेय. आगाशीने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अगदी क्लोज मॅचेस बघा कशा पद्धतीने अडवलंय, स्वतःला झोकून दिलं, एक सुंदर एस्केप बघायला मिळाला आणि त्यानंतर केलेला स्टॉप, फुल पेस ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडूला ऑन साईडला पाठवण्याचा प्रयत्न, गॅपमधून बरोबर चेंडू मारलेला होता, पण त्या गॅपमध्ये आमचे हात मोठे आहेत असं दाखवत असताना अजयने चेंडूला थांबवलंय. 28 फॉर 1, 28 वरती 1. शेवटचे 3 चेंडू बाकी. या 3 चेंडूमध्ये काय घडणार? बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, बंदुकी से निकलती हुई गोली, गोली गिरफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखे के बाहर 4 रनों के लिए. थँक्यू डीजे. 2 चेंडूचा खेळाने शिल्लक, 32 वरती 1. 30 पार झाली आहे, 30 क्रॉस. 32 सईद द कमाल, सय्यद दी पॉवर. नेक्स्ट बॉल, अजून एक मोठा फटका, चेंडूला अडवण्याची जरूरत, अडवलं गेलंय, पेकी गेली आहे. सय्यद बाद. मोठी गहराई आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. प्रतीक सिंग हा 4थ्या नंबर वरती आलाय, काही सय्यदच्या रूपाने दुसरा हादरा लागतोय तो प्ले बॉयज फुलपाडा संघाला. 33 पट्टू, 33 वरती 2. शेवटचा आणि अंतिम चेंडू, काय घडेल या चेंडू वरती? लास्ट बॉल, समोरच्या दिशेने झापूक झुपूक चौकार, 4 धावा. व्हॉट अ शॉट. नेसेल होती ती लाल सुडकी, नेसेल होती. दोघं तिघं नाचत होत ती टूक पटलू, घालील होत ती टूक पटलू, घालील होत. दोघं तिघं नाचत होत ती टूक पटलू, घालील होत ती टूक पटलू, घालील होत. पोरी पाहिलं तवात पसन गो पसन तू आली गो, पाहिलं तवात पसन गो पसन तू आली. पोरा पाहिलं तवच पसन तू आला रे, पाहिलं तवच पसन तू आला. 37 टार्गेट. आहे टार्गेट, बरोबर आहे. 32 नंतर चौकार आलाय. दोन डॉट आहेत, एक विकेटचा आणि एक डॉट. पहिला चौकार डॉट, सिंगल, 4 विकेट डॉट आणि चौकार. ऑल क्लिअर. 37 इज द टार्गेट. 37 धावांचं लक्ष, 37 धावांचा पाठलाग, 37 धावांचा बचाव. सेमीफायनल नंबर 2. ओ ये क्या हो रहा है? दोघी तिघी नाचत होत्या ती सफेद गजर, मालेल होत ती सफेद गजर, मालेल होत. दोघी तिघी नाचत होत्या ती सफेद गजर, मालेल होत ती सफेद गजर, मालेल होत. दोघं तिघं नाचत होत ती लाल बूट, घालेल होत ती लाल बूट, घालेल होत. दोघं तिघं नाचत. वेट स्कोर करेक्शन. एक मिनिट फक्त स्कोर करेक्शन होणार. 1 मिनिट. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 4, शेवटच्या षटकात 13, टोटल 35 झाले. 36चं लक्ष आहे. 36 इज द टार्गेट. ऋतिक गायकवाड कुठे असतील? मंचाजवळ या. ऋतिक गायकवाड.
चला पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकांची धावा आहेत 35-36 धावांचं लक्ष. ओ गंभीरने सांगितलं डेड बॉल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन संघ एकमेकांसमोर आहेत. दोघांनी चांगला चेस केलाय, चांगला डिफेंड केलाय. आतापर्यंत या स्पर्धेमधला त्यांचा खेळ उल्लेखनीय राहिलाय. सर्वात जास्त धावपलकावरती धावा लगावणारा संघ माझ्या आगाशी 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि दुसरा योगायोग आणि कोइन्सिडन्स म्हणजे काय तर पहिल्या सेमीफायनलमध्ये सुद्धा 36चं टार्गेट होतं, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सुद्धा 36चं टार्गेट आहे. 44-46 धावा बनवणारा संघ काय 36 धावांचा पाठलाग करेल की आतापर्यंत 28 आणि 29 धावांसाठी संघर्ष करायला लावणारा संघ या 36 धावांचा बचाव करेल. येणारी काळवेळ सांगणार आहे. जयेश बनसोडे समोर वैभव पाटीलचा कातिल अंदाज आकाशीच्या गरजेचा आहे. तर त्याच्या समोर जयेश बनसोडेला त्याचा तो संयमी खेळ, त्याचा तो रुतबा दाखवणं ही प्लेबॉईज फुलपाडाची गरज आहे. बघूयात काय घडतंय. सेमीफायनलचा थरार यावेळेला स्कोअरात विकेट पाठवण्याचा प्रयत्न, चेंडू गेला एका धाब्यासाठी, सिंगल धाव येते आणि सिंगल धाब्याने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोचले 3 वरती. 3 चेंडू 3 धाबा. किती चौकार, किती सिंगल, किती एक्स्ट्राज, कशा प्रकारे ही मॅच पुढे जाणार. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एका धाब्यासाठी चेंडूला खेळलाय वैभव पाटील. ते नाव ज्या नावाने या स्पर्धेमध्ये लगातार 4 चेंडू 4 चौकार मारण्याचा कारनामा केलाय आणि त्यामुळे त्याच्या पाठीशी मोठा कॉन्फिडन्स आहे, त्याच्या पाठीशी मोठं मनोबल आहे. आणि असं असताना प्लेबॉईज फुलपाडा या संघासमोर चेस करायचा, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, चेंडू वेगाने फेकलाय. पण फेकत असताना सुयोग खांडेकरची फेकी सैरा वैरा आणि यष्टी पासून खूप लांब झाली आहे. आणि असं असताना एक धाव धावून कंप्लीट. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 5 धावा धावपलकावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. काय मोठा फटका बघायला मिळेल का, चौकाराची अपेक्षा आकाशीला. आणि असं असताना शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली, फक्त लेग फ्लिक करत असताना चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. सिंगल धाव येते. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावपलकावरती टीम आगाशी. हे बागेत फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती पाटील भाकर खाया लागलेची, चेहरी भाजी होती उडदाची. टायमर. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक संपलं. 6 धावा आल्या. आता 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. 10ची सरासरी षटकाकडे हवी आहे. असं असताना वैभव पाटील स्ट्राईक एंडवरती. वैभव पाटीलने या स्पर्धेमध्ये केलेला खेळ, त्याची ताकद आहे. तर सय्यद आणि बॅटिंग बॉलिंगद्वारे केलेली कमाल ती त्याची ताकद आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर मारा, वाईटच्या रूपाने एक धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. ही फक्त एकच धाव नाहीये, तर त्या विजयाजवळ जाण्यासाठी धावांना चेस करण्यासाठी केलेली मदत आहे. ही मदत काय या धावांना चेस करू देईल की सईद या मॅचमध्ये पलटवार करत ताना दिसेल. चांगली फिल्डिंग राहुल परदेशीची. चेंडू निघून जात होता बॉर्डरलाईनच्या दिशेने. चेंडूला अडवत असताना सिंगल धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. आणि धावून कंप्लीट करत असताना स्ट्राईक एंडवरती आता अजय पवार आलाय. पवार दी पॉवर. सय्यदला वाईड हाताळल्यानंतर सिंगलसाठी चेंडू हाताळला. म्हणजेच काय, माझ्या हातातून कदाचित तो चेंडू निसटलेला असेल असं त्याने सांगितलंय. माझा कंट्रोल खूप चांगला आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलाय. सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. 2 चेंडू 2 धावा आल्यात. पहिली वाईट, 3 धावा टोटल. धावपलकात धावा आहेत 9.
एक एक का फासला, एक एक धाव तुम्हाला मॅचला जिंकण्याचं सामर्थ्य देईल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड चेंडू लाडवलाय फेकी वेगानं सौरभ बाबा गोल्डी. हर किसी का टाइम आता है और जब भी टाइम आता है तो उस समय का वो हीरा होता है. सौरभ बाबा गोल्डी पहिल्या मॅच मध्ये त्याच्या 2 पायांच्या मधून चौकार सुटला होता आणि मॅचला गमवावं लागलं होतं. एक खराब फेकी झाली होती आणि त्याच फिल्डरने आता हा क्लीन चौकार अडवलाय. याला म्हणतात प्रत्येकाची वेळ येते. हा चेंडू नाही अडवला तर या मॅचच्या जवळपास जाण्यापासून रोखलंय. ऑन साइडला हातामध्ये चेंडू निसटला. संकेत हो यावेळेला संकेतने चेंडूला अडवला. बॅक केलं धीरूने बॅक केलंय आणि बॅक करत असताना दुसरी धाव रोखली आहे. सिंगल आली आहे. सिंगल येत असताना धावा धावपलकर झाल्यात 11. 1-11. आगाशीने आतापर्यंत केलेल्या धावा त्याच्यामध्ये चौकारांची संख्या जास्त होती पण या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही मोठा फटका दिसलेला नाहीये. सय्यद वरती मोठं आक्रमण होईल की वैभव पाटील आणि अजय पवार या षटकाला तसेच जाऊ देतील बघावं लागणार आहे. 11 फन्नान यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड सौरभ बाबा गोल्डी फेकी झाली आहे. रनआउटची संधी कोहणवाद. यस वैभव पाटिल डिपार्ट. फर्स्ट विकेट गॉन. बड़ी मछली जाल में फंसी हुई. विकेट का पतन होता हुआ. मोरिया कदा मंगलम अति कदा मंगल. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. रिषभ हेमाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आगाशीच्या प्रत्येक खेळाडूला आपला तो सर्वोत्तम खेळ आठवावा लागणार आहे. MPL ला जिंकण्याचं स्वप्न जर उराशी बाळगलेलं असेल तर प्रत्येक चेंडूवरती आपलं वर्चस्व दाखवावं लागेल. आणि असं असताना सुयोग खांडेकर प्ले बॉयचा प्रत्येक खेळाडू आपण किती या मॅच मध्ये इन्व्हॉल्व्ह किती घुसून आम्हाला खेळायचंय ते दाखवत असताना सिंगल आली आहे. 2 षटकं संपलीत. 12 धावा धावफलकावरती. प्ले बॉय अधीम आगाशी. किरीस का गाना सुने ना सुने लेकिन इस मैच की दास्तान सुनने के लिए सब तैयार है. अनिकेत मुळे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला आणि त्याच्या समोर अजय पवार वरती कुपोडी जबाबदारी आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू. फलंदाजामध्ये सुंदर झेल. फलंदाज बाद. आकाशी संघाला लागलेला दुसरा हादरा. थँक्यू डीजे. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्क वरती आल्या विकेट आले आणि ते विकेट आल्यानंतर आता जय दोदळे फलंदाजी मार्क वरती आलाय. फलंदाजीसाठी आलाय. हे रसिक प्रेक्षक मायबाप जे या MPL ला भरभरून प्रेम देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. जयसाठी पुढील चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय. कोणतीही धाव नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. कोणत्याही प्रकारे धाव येऊ दिलेली नाहीये. सातत्याने आमचे DBNचे कॅमेरामॅन या संपूर्ण चित्रांना कव्हर करतायत. जयकडे मोठ्या आशेनं
टीम आगाशी बघतीये. दुसऱ्या बाजूला रिषभ हेमाडे यांना सुद्धा मोठ्या आशेने बघतीये. तीन चेंडूचा खेळ, 13 धावा धावफलकावरती, 13 वरती 2. या मॅच मध्ये आतापर्यंतची जर का स्थिती बघितली तर प्ले बॉयज फुलपाडा संघ थोडा वरचढ आहे आणि त्या वरचढपणाला मात देण्यासाठी मोठे फटके अपेक्षित आहेत, पण कोणत्याही प्रकारे अनिकेत मुळे धावा बनवून देत नाहीये. धावा बनवून देत नाहीये कारण या षटकामधील डॉट बॉलची संख्या झाली 3. हो, यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. धीरज कोरपे चेंडूला अडवत आहेत. कोणती धाव त्याने येऊन दिलेली नाहीये. धीरूचा तर फेवरेट झोन आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू, 14 वरती धावफलक थांबलाय. 36चा पाठलाग आहे. इट इज अ ह्यूज डिस्टन्स बिटवीन रन अँड बॉल. सिंगल नंतर 6 चेंडू, 21 धावांची गरज या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू बाकी, 6 मध्ये 21 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती रोहित जाधव, त्याच्या समोर जय वर्सेस रोटी. हो, यावरचा चेंडू आणि चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, पण चेंडू मला वाटतं बॅटचा स्पर्श करून मागे निघून गेलाय. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू आला. आणि आता या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणावं लागेल, कारण फायनलचे दरवाजे जवळजवळ प्ले बॉयसाठी ओपन झालेले आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलंग द कार्पेट चेंडू निघून गेला ऑन साईडला. ओहो, असा बॉल जर पहिल्या दुसऱ्या षटकात सुटला असता तर काय स्थिती असती. पण स्थिती जर आपण बघाल सध्याची तर प्ले बॉयच्या बाजूने पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. 4 बॉल रिमेनिंग. रोहित जाधव रोटी समोर रिषभ हेमाडे. कोणती धाव नाही, डॉट बॉल. आणि डॉट बॉल आल्यानंतर 3 चेंडू. आता औपचारिकता शिल्लक असताना रिषभ सुद्धा जाता जाता आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षकांना कौशल्य दाखवण्याची संधी मिळतीये. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनोलपाडा प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आणि त्या महासंग्रामामध्ये फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता, हा प्रश्न जो सर्वांना पडला होता. 25 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या मॅच पासून आतापर्यंत जे 32 संघ खेळले त्या 32 संघांमधून अंतिम सामन्यामध्ये कोण मजल मारणार हा प्रश्न सगळ्यांना होता. आणि अशा प्रकारे शेवटचा चेंडू, विकेट आणि सामना जिंकलाय. फायनल मध्ये एंटर करणारा दुसरा संघ ठरतोय प्ले बॉयज फुलपाडा. काही झालेलं नाही, सगळ्यांनी बसून बाबू गीत कामाला बाबू गीत कामाला